संदीप अंबादास वाळुंज राहणार वैजापूर। आज मंगळवारचं मार्केट 4100 रुपये झालं। आजचं मार्केट 3000 रुपये झालं। सरासरी 1100 रुपयांनी भाव ढासळला आहे। सरकारचं नियंत्रण नाही कशावर बी, कारण की आता निवडणूक झाल्यामुळं त्यांना गरज नाही राहिली। मागच्या वेळेस बी असंच झालं तर मोदीच्या वेळेस, तर मोदीच्या काळामध्ये सरकार पडलं होतं आणि तरी सरकार स्थापन केलं त्यांनी, कांद्यामुळेच सरकार पडलं होतं आणि यावेळेस बी पाडण्याची क्षमता आहे शेतकऱ्यामध्ये आणि ते दाखवून देतील। रामदास वालू जाधव, तालुका येवला, गोलेवाडी राहणार आहे। आम्ही कांद्याचे 1000 रुपयाने भाव कमी पडलेले। सोमवारी मंगळवारी सोमवारी 4500चा कांदा दाखवलेला आहे आणि आज डायरेक्ट 3000चा कांदा घेऊन राहिले। शेतकऱ्यांकरता का आवरेज भेटणार कांद्याला 25 ते 30 क्विंटल कांदा निवडला एकरी। कांदा खराब झालेला आहे आणि त्यांनी काय करायचं, विकायचं का काय, त्या मजुरी भरायची, अशी परिस्थिती झाली आता शेतकऱ्याची। नमस्कार, मी सचिन शिवाजी मडवई, राहणार चिचोंडी खुर्द, तालुका येवला। मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असून मी माझा परंपरेने वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय करतो। शेतीमध्ये आम्ही प्रामुख्याने कांदा हे पीक तयार केलेलं असतं, उत्पादित करतो। तर माझी आज काल परवाच्या दिवशी शनिवारी जेव्हा मार्केट होतं त्यावेळेस हेच कांदे जे होते ते 4112 रुपये गेलेले होते। तर तेच कांदे आज अवघे 3112 रुपये गेलेले। 1000 रुपयांनी 2 दिवसात मार्केटमध्ये तफावत आलेली आहे। तर शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे, ज्वलंत असा। त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरणं, त्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी हा पूर्णतः भरडला गेलेला जात आहे। साधारण कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। यावर्षी पर्जन्य पाऊसमान खूप अधिक असल्यामुळं हेक्टरी उत्पादकता ही खूप कमी झालेली आहे इतर दरवर्षीच्या तुलनेत। आणि त्यात पुन्हा हे बाजारभाव असे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही। तर याचा सवाल आम्ही विचारायचा तर कुणाला विचारायचा? याला सरकारने अक्षरशः पूर्ण शेतीच्या विरोधी धोरणं अवलंबल्यामुळे संपूर्ण शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। सरकारने, मला माझी विनंती आहे, शेतकऱ्याला जर जगून द्यायचं असेल तर किमान त्यांनी ते 20% निर्यात शुल्क अजूनही लागू ठेवलेलं आहे, ते त्वरित कमी करण्यात यावं आणि संपूर्ण देशात कांद्याची निर्यात खुली करून देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी थोडासा तरी याच्यातनं त्याला 2 रुपये अवघे मिळते। मागच्या आठवड्यात कांद्याचे भाव थोडे तेजीत होते, त्यावेळेस आवक कमी होती आणि ह्या हप्त्यात थोडी कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव थोडेसे घसरण झाले, म्हणजे कमी झालेले आहे। पण मग साऊथ साईडला एक वादळ आल्यामुळे भावाची थोडीशी मागणी तिकडे कमी झाल्यामुळे भाव कमी झाले, पण मग नंतर भविष्यात भाव वाढू शकतात किंवा टिकू शकतात असं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।